महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षीप्रमाणे याही वर्षी एक सांस्कृतिक महोत्सव आम्ही आयोजित करत असतो। यावर्षी बौद्ध पौर्णिमा 1 तारखेला 1 मेला आहे आणि कामगार दिवस देखील आहे। म्हणून विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समिती पुणे यांच्या वतीने तथागत भगवान गौतम बुद्ध यांची जयंती 1 मे रोजी पहाटे 5 वाजता धम्मपाठ या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले। हे आमचं 20वं वर्ष आहे। म्हणून पुणे जिल्ह्यातील आणि महाराष्ट्रातील काही उपासक उपासिका नागरिक या धम्मपाठला येत असतात। किमान 10,000च्या आसपास हा सर्व धम्मसेवकांचा पांढरा शुभ्र कपडे परिधान करून हे सगळे धम्मसेवक उपासक आलेले असतात। या ठिकाणी भंतेच्या उपस्थितीमध्ये वंदना होते, बुद्ध पूजा होते। त्यानंतर लगेचच बुद्ध धम्म गीतांचा हा मंगलमय कार्यक्रम होतो। यावेळेस चेतन चोपडे प्रस्तुत तुझ्या पाऊल कोणा भिप्राया हा एक आगळा वेगळा तरुणांचा कार्यक्रम आयोजित केला। त्यामध्ये चेतन चोपडे, विकास साळवे आणि स्नेहल प्रधान आणि त्यांची सगळी टीम हे असणार आहे। तसेच या ठिकाणी आम्ही माजी उपमहापौर सुनीता परशुराम वाडेकर यांच्या माध्यमातून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या जोशी गेट खडकी स्टेशन रोड या ठिकाणी जे आम्ही विपश्यना विहार बांधलेलं आहे, त्या विहाराच्या इथे गेली 5 वर्ष आम्ही धम्मसंध्या हा कार्यक्रम आयोजित करत असतो। त्यामध्ये 2 तारखेला सिने कलावंत व जी युवा आणि कलर्स मराठी सूरदास नवाब यांचे भाग्यश्री बेंकर, संतोष मोरे आणि निखिल मलाळे यांचा आणि त्यांच्या टीमचा कार्यक्रम 2 तारखेला संध्याकाळी 7 वाजता होणार आहे। आणि 3 तारखेला परत भीमाचा हा नेऊ पुढे गझल गायक अशोक गायकवाड व त्यांची टीम यांचा कार्यक्रम 3 वाजता संध्याकाळी 7 वाजता होणार आहे। या ठिकाणी दोन्ही ठिकाणी खीरदानाचा देखील कार्यक्रम आहे। असा एक आगळा वेगळा पुणे शहरामध्ये एक धम्मपाठ आम्ही सुरू केली। तिला 20 वर्ष या वर्षी होता। आम्ही जेव्हा पहिली धम्मपाठ केली त्यावेळेस मोजके 5-50 लोक, पण आज त्याला 10,000च्या आसपास सगळे पुणेकर उपस्थित राहतात आणि प्रचंड प्रोत्साहन देतात। त्यांच्या प्रोत्साहनापोटीच मी दरवर्षी ती धम्मपाठ आज घेत असतो। आता पुण्यातल्या अनेक भागामध्ये त्याचं लोक अनुकरण करतात। त्यांनी देखील धम्म सकाळ अशा पद्धतीने सुरू केली, परंतु तरी ही धम्मपाठ आगळी वेगळी होत असते। त्यामुळे अनेक धम्म बांधव, उपासक उपासिका, अधिकारी वर्ग या ठिकाणी उपस्थिती लावत असतात। त्यामुळं मी आपल्या माध्यमातून एवढीच विनंती करेल की सर्व पुणेकर नागरिकांनी बौद्ध पौर्णिमेनिमित्त ज्या जगाला शांतीची गरज आहे, जग ज्या पद्धतीने विध्वंसतेकडे वळत आहे, आज इराण, अमेरिका आणि त्या परिसरामध्ये ज्या पद्धतीने पाकिस्तान, अफगाणिस्तान सगळं जग भयभीत झाले, अशा परिस्थितीमध्ये जगाला बुद्धाची शांतीची गरज आहे, अशाच भावना जगामध्ये उठत आहे। त्यामुळे यावर्षीची बौद्ध पौर्णिमा ही जगामध्ये एक संदेश देणारी असेल आणि त्याची सुरुवात आम्ही पुण्यामध्ये करतो, तशी ती विश्वामध्ये होत असते। आणि यामुळे सगळ्या पत्रकार मित्रांना माझी विनंती आहे की सकाळची 5 वाजताची धम्मपाठ असते, आपण नक्की एक दिवशी भेट द्या की नक्की तुम्हाला आवडेल की आम्ही ज्या पद्धतीने आम्ही तो कार्यक्रम घेतो, तो किती बुद्धांच्या विचाराला आणि धम्माला अनुसरून आम्ही तो कार्यक्रम घेत असतो। तो तुम्ही यावं अशी मी देखील आपल्या सर्वांना विनंती करतो। आणि या ठिकाणी आपल्याला याबद्दलचे काही प्रश्न सांगायचे असतील तर आपण सांगा। माझ्यासोबत विठ्ठल गायकवाड, रमाई महोत्सव समितीचे प्रमुख या ठिकाणी आलेले, तर आपण काही प्रश्न उपस्थित करायचे असतील, बोलायचे असेल तर आपण या संदर्भात बोलावं। एक तारखेला जगभरातनं बुद्ध
जानेवारी गयाला जमा होणार आहेत, जे आंदोलन करणार आहेत. पुण्याच्या बुद्ध समाजाचं काय काम करू शकतो? काय म्हणले? 1 तारखेला हा, बुद्ध पौर्णिमेला अख्ख्या जगातनं बौद्ध अनुयायी गयामध्ये जमा होणार आहे आणि आंदोलन करणार आहे. पुण्यातलं काय काम करू शकतो? मी माझ्या वार्डामध्ये यावेळेस 40 फूट बौद्ध गयेचा देखावा केलेला आहे की तिथं बुद्धाला बुद्धत्व प्राप्त झालं आणि तुम्ही सगळेजण या, एवढं छान मी देखावा केलाय. तो देखावा यासाठीच केलाय की आता जे भारतामध्ये बौद्ध गया मुक्ती आंदोलन सुरू आहे. बिहारचा 49 चा जो कायदा आहे तो रद्द व्हावा आणि बौद्धांच्या ताब्यात बौद्ध गया द्यावं, अशा पद्धतीचे विश्वातून मागणी होते. जसं मुस्लिमांच्या ताब्यात मस्जिद असते, हिंदूच्या ताब्यात त्यांची मंदिर असतात, मग बौद्ध गाय हे वस्तू बौद्धांच्या ताब्यात असली पाहिजे. ही अत्यंत प्रामाणिक मागणी अत्यंत शांततामय पद्धतीने गेले अनेक वर्ष बौद्ध भिक्खूजी आणि बौद्ध नागरिक भारतात करत आहेत. आता थोडस ते आंदोलन वाढलंय. दिल्लीमध्ये आंदोलन झालं, आता अनेक ठिकाणी होते, पुण्यामध्ये सुद्धा त्या मागणीचं आंदोलन झाले आणि बौद्ध पौर्णिमेच्या दिवशी देखील बौद्ध गयामध्ये भारतातून अनेक नागरिक तिथं जाणार आहे आणि त्या संदर्भात आंदोलन करणारे, मागणी करणारे. आमचा त्याला पाठिंबा आहे या सर्व ह्याला. आणि आम्ही पंतप्रधान साहेबांना देखील पत्रव्यवहार केलेले आहेत. केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले साहेब भेटून त्यांना मागणी केलेली आहे की हा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लागेल. आता मुख्यमंत्री देखील बिहारचे चेंज झाल्यामुळं नक्की या प्रश्नाला थोडीस मार्ग निघेल असं आम्हाला वाटतं. 3 दिवसाच्या कार्यक्रमाला आठवले साहेब आणखी प्रमुख पाहुणे कोण असतात आपल्या 3 दिवसाच्या कार्यक्रम? नाही 3 दिवसाचे आठवले साहेब नाही, यामध्ये महापौर येतील, बाकी लोकप्रतिनिधी वगैरे. आम्ही कोणाला निमंत्रण देत नाही, शक्य होईल ते सगळे येत असतात.